कस्टमरला माझा केक आवडलाच नाही, त्याच्यामुळे मग मला त्यांचे पैसे रिटर्न करावे लागले. तर काय झालं, कसं झालं, सगळं काही मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा आहे 2 kgचा केक, जो मॅमने ठाण्यावरून ऑर्डर केला होता. त्यांची ऑर्डर होती 2 kgचा केक, बॉम्बोलोनी, चॉकलेट बाउल आणि ब्राउनी. एवढं सारं त्यांनी ऑर्डर केलं होतं आणि त्यांना माझ्याकडूनच ऑर्डर करायचं होतं. सो मी त्यांना सांगितलं मी ठाण्याची ऑर्डर घेत नाही, कारण मी पनवेलमधून आहे. सो मी ठाण्याला डिलिव्हर नाही करत. त्या म्हणाल्या डिलिव्हरीचे चार्जेस मी पे करते, पण खूपच जास्त डिलिव्हरी चार्जेस होते. ओला बुक केल्यानंतर 600 रुपये झाले होते. सो त्याही म्हणाल्या 600 म्हणजे खूप जास्त होत आहेत. सो त्या रेडी नव्हत्या, पण दुसरा काही ऑप्शनच नव्हता, कारण केक मोठा होता. 25 ते 30 बॉम्बोलोनी होते, त्याच्यानंतर एक चॉकलेट बाउल आणि एक ब्राउनी देखील होता. एवढा हेवी केक ट्रेनने घेऊन पॉसिबल नव्हतं. सो त्यांनी डिलिव्हरी चार्जेस पे करायला त्या रेडी झाल्या आणि मग मी माझ्या भावाला ओला करून पाठवलं. त्यांना हा केक खूप आवडला. याचा रिव्ह्यू मी व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे, तो नक्की बघा. आता ज्या कस्टमरला ना मी पैसे परत दिले, त्याचं असं सीन झाला की त्या कस्टमरने ना मला पिंक कलरमध्ये केक बनवायला सांगितला होता त्यांच्या डॉगीसाठी. सो माझ्याकडून ते स्किप झालं, कारण खूप सारे मेसेज होते घाई गडबडीमध्ये. माझ्याकडूनच चुकी झाली. सो मी माझी चुकी प्रामाणिकपणे एक्सेप्ट केली आणि त्यांना मी स्वतःहूनच बोलले की मी तुमचे पैसे मी तुम्हाला रिटर्न कर. मी त्यांना विचारलं तुम्हाला फुल पेमेंट हवं आहे की हाफ केलं तरी चालेल. त्या म्हणाल्या तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं करा. सो मी त्यांचं अर्धे पैसे मी त्यांना रिटर्न करून टाकले. त्यांना केक आवडला, फक्त कलरचा इश्यू झाला होता आणि टेस्टला देखील त्यांना हा केक आवडलाच होता. हा आहे ठाण्याच्या केकचा रिव्ह्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. बाय.